फिगर आहे आपल्याकडे, ज्याला आपण तुम्ही ओळखू शकताय का बघा. काय म्हणतात याला? स्पियर. 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 आपण स्पियर पाहिलेले आहेत. मोसंब, संत्र, स्पियर. आपला चेंडू स्पियर. त्यात काही भरीव आहेत, काही पोकळ आहेत. हॉलो किंवा सॉलिड. मग आतून भरीव आहे म्हटल्यानंतर आपल्याला उदाहरण देता येतं मोसंब, आणि आतून पोकळ आहे हॉलो, याचं उदाहरण देता येणार आहे हा बॉल आहे, हा आतून रिकाम आहे. मग याला म्हणायचं हॉलो स्पियर. आणि मोसंब जे आता आपण दाखवलंय याला म्हणायचं सॉलिड स्पियर. दोन्ही मधला फरक लक्षात आला असेल. आता यांचे पण सगळे फॉर्म्युले काढून बघूया. हा स्पियर तसं बघितलं तर याला बेस नाहीये, हा सगळीकडून कर्ड पोर्शन आहे. म्हणून पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा की या स्पियरला एकच एरिया आहे. आतापर्यंत आपण जो काढत आलेलो आहे, कर्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया, असे दोन कन्सेप्ट आपण वापरल्या होत्या. पण स्पियर साठी बोलायचं झालं तर आपल्याला एकच कन्सेप्ट आहे, सगळाच पोर्शन हा कर्व्ड आहे आणि म्हणून याला कर्ड सरफेस एरिया म्हणजेच टोटल सरफेस एरिया. हे फक्त स्पियरच्या बाबतीत घडणारे, बाकी 3D फिगरसाठी हे नाहीये. मग स्पियरसाठी कर्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया. एक छोटी ऍक्टिव्हिटी करायची आपल्याला. काय करणार आहोत आपण? याला मधून कट करणार आहे. याला मी मधून कट करते. हे जे दोन पार्ट तयार झाले याला म्हणायचं हेमिस्पियर. हे झाले हेमिस्पियर. याचा सरफेस एरिया आपल्याला हवा आहे, म्हणून आपण एक काम करू. हा जो सर्कल आहे हा सर्कल मी एका कागदावरती काढते आहे. 4 सर्कल मी असे मोजून काढणार आहे. पहिला सर्कल काढला. आता दुसरा काढते आहे. ते मोसंब कागदावरती ठेवा आणि त्याचं सर्कल काढा. 4 सर्कल काढून बघू आणि नंतर लागले तर परत काढू. पण सध्या 4 सर्कल आपल्याला काढायचे. असे मी 4 सर्कल काढले. मी हे मोसंब असं ठेवलं आणि बाजूनी त्याला सर्कल काढले. आता ही 4 सर्कल जेव्हा मी काढतीये याचं करायचं काय आहे? तर अगदी छोटी ऍक्टिव्हिटी आहे आपली. या मोसंब्याचं वरचे सगळे साल काढून टाकायचे. मग ते आपल्याला असं दिसणार आहे. आणि मग आता याचे साल म्हणजे पर्यायानं त्याचा कर्ड सरफेस एरिया आहे. मग हा एरिया आपल्याला कसा काढता येईल ते बघूया. आता आपण या मोसंब्याचं साल सगळं काढले. हे मी सालाचे तुकडे केलेत. कर्ड सरफेस एरिया बघण्यासाठी आपण हा प्रयोग करतो आहोत. आता बघा, हे सगळे तुकडे आपण याच मोसंब्याला अर्ध करून ज्या वेळेला 4 सर्कल काढले त्याच्यामध्ये आपण अरेंज करणार आहे अशा पद्धतीनं. आता मी हे छोटे छोटे तुकडे एक ह्याच्यात अरेंज करते. तुम्हाला फार वाटत असेल छोटे छोटे तुकडे करा, म्हणजे ते आपल्याला अरेंज करायला सोपं जातं. किती सर्कल मध्ये हे तुकडे मावतात याचा आपल्याला अंदाज घ्यायचा आहे. तेवढं जे कव्हर आहे, कर्व्ड सरफेसला कव्हर करणारा एरिया, हा एरिया या सालानी आपण 4 सर्कल मध्ये पूर्ण भरतो. मग याचा अर्थ असा होतो की याचा कर्ड सरफेस एरिया ऑफ अ स्पियर इज इक्वल टू एका सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर. असे आपण 4 सर्कल भरले म्हणून 4 पाय आर स्क्वेअर हा आपल्याला कर्ड सरफेस एरिया नथिंग बट टोटल सरफेस एरिया ऑफ अ स्पियर असा फॉर्म्युला मिळू शकतो.